साहेबांप्रती अनुभव व्यक्त केला की सुरुवातीला जेव्हा साहेब 1995 मध्ये नगर नेवासा मतदारसंघामधून आमदारकी लढवण्याची तयारी करत होते, त्यावेळी या गावाने मोठं प्रेम आणि मोठ्या सन्मानाने साहेबांना एक मोठी मतदान देऊन साहेबांना विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं. आणि तेव्हापासून ह्या गावातल्या व आपल्या परिसरातल्या प्रत्येकाशी एक राजकीय नाही पण वैयक्तिक कौटुंबिक एक भावनिकतेचं संबंध, एक ऋणानुबंध साहेबांशी जुळले गेलेले. आणि ते संबंध कालांतराने इतके मजबूत झाले की आपला मतदारसंघ जरी वेगळा झाला मात्र तो संबंध कधीच कुणी तोडू शकलं नाही. कारण की या 15 वर्षाच्या काळामध्ये अनेक कामं, अनेक तुमच्या अपेक्षा, अनेक कौटुंबिक सार्वजनिक अडचणी साहेबांच्या माध्यमातून साहेबांनी सोडवले. आणि 15 वर्षाच्या काळामध्ये तर साहेब प्रत्येकासाठी आपल्या हक्काचा आणि घरातला माणूस म्हणून साहेबांनी एक स्थान प्रत्येकाच्या हृदयामध्ये तयार केलं. त्यानंतर आपला मतदारसंघ विभाजन झाला पण ते स्थान मात्र कधी कमी झालं नाही, तुम्ही कमी होऊन दिलं नाही. आणि साहेबांचंही लक्ष कधी आपल्या गावावर आणि परिसरावर कधी कमी पडलं नाही. कारण की साहेबांचा आपल्या परिसरावरती किती जीव होता हे सगळ्यांनीच बारकाईने वेळोवेळी पाहिलेलं आहे. मतदारसंघामध्ये जरी आपले गाव नसले तरी पण कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम असो, तालुक्याचा कार्यक्रम असो, रावडी नगर पातळीचा असो किंवा सार्वजनिक काही जरी उपक्रम, कुठलीही निवडणूक करायची असली तरी तुम्हाला सोडून मात्र साहेबांनी कधीच काही आजपर्यंत मी पाहिलं केलेलं नाही. कोणतंही कार्य असलं तर सगळ्यात पहिले प्राधान्य आपल्या परिसराला साहेब देत असायचे. कारण की हे प्रेम काही मतदानापुरतं किंवा राजकीय नव्हतं तर एक कौटुंबिक संबंध प्रत्येकाची वैयक्तिक साहेबांचे तयार झालेले होते. म्हणून साहेब कुठेही जरी असले तरी पण आपल्या गावावरती बारकाईने साहेबांचं कायमस्वरूपी परिसरावर लक्ष असायचं. कारण की साहेब रावरीत असले किंवा पातळीत जरी असले, कारण की कालांतराने इतका व्याप वाढत गेला होता की कार्यक्रमाची परिस्थिती अशी झाली की एका दिवशी 60-70 कार्यक्रम आपल्या 3 तालुका मिळून असायचे. आणि इकडल्या भागातला कोणताच व्यक्ती साहेबांना सोडून कार्यक्रम करत नसायचा. कदाचित साहेब जर राऊरीला असले किंवा पाथर्डीला असले तर मला साहेबांचे कमीत कमी 10 ते 15 फोन एका कार्यक्रमाला पोहोचाय, जोवर मी तिथं पोहोचत नाही तेवढं होत असायचे. कारण की एवढं प्रेम आणि एवढं लक्ष, मला असं वाटतं की एक काळ गेल्याच्या नंतर कदाचित काही लोकांचं कमी होत असेल पण साहेबांचं मात्र आपल्यावरती किती प्रेम होतं हे बारकाईने मी बघितलेलं आहे. मी किती कामात असू, मी कुठेही असू तरी पण मला ते 100% तिथं पोहोचायलाच लावायची आणि ते पण वेळेवरच पोहोचायचं असं त्यांच्या सूचना राहायची. आणि मी पोहोचलो का नाही मला तर विचारायचे, पण माझ्यावर विश्वास न ठेवतो तुम्हालाही फोन करून विचारायचे की मी आलो का नाही. कारण की एवढं जिव्हाळ्याचे संबंध आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाशी साहेबांचे तयार झालेले होते. आज आता गेल्या 8 महिन्यापासून ते आपल्यामध्ये नाहीयेत. आपल्याला प्रत्येक कार्यक्रम करत असताना आजचा असो किंवा या 7-8 महिन्यात जेवढे कार्यक्रम झाले तेवढ्या कार्यक्रम जरी उत्साहात आणि आनंदात दिसायला पार पडत असेल तर त्याच्या पाठीमागे प्रत्येकाच्या हृदयामध्ये फार मोठं दुःख आहे. आणि ते किती आपण आनंद साजरा केला तर मात्र ते वरतून आपण आनंद करतोय पण आतून मात्र प्रत्येकाच्या हृदयात कुठेतरी पोकळी. कारण की कधी सवय आपल्याला नव्हती त्यांच्याशिवाय काही करायची आणि आज परमेश्वराने आपल्यावर ही वेळ आणली का त्यांच्याशिवाय आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जाण्याची वेळ आली. पण निश्चित त्यांनी एवढी जीवानी ह्या 30-35 वर्षामध्ये आपल्या प्रत्येकाशी संबंध तयार केले की आज ते नाहीत पण मात्र तुम्ही सर्वांनी
मला आपल्या घरातला मुलगा जसा असतो त्यापेक्षाही जास्त जीव लावण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे.